नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानी अथर्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री या विषयामधील शेवटचा चॅप्टर मेन्सुरेशन यातील प्रॅक्टिस सेट 7.1 ह्यामधील काही उदाहरणं पाहणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला तो नक्की आवडेल. तर चला सुरू करू. तर प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं पहिलं गणित आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर. तर अशी जेव्हा गणितं येतात तर मेन्सुरेशन हा चॅप्टर पूर्णपणे फॉर्म्युला ह्यांवर आधारित आहेत. तर तुम्हाला मेन्सुरेशन चॅप्टरमधली सर्व फॉर्म्युले हे पाठ करायचे आहेत किंवा तुमच्या परीने जसे लक्षात ठेवता येतील तसे लक्षात ठेवायचे आहेत. कारण फॉर्म्युला जर माहीत नसेल तर तुम्ही ही उदाहरणे सोडवू शकत नाही आणि परीक्षेत त्यामुळे तुम्हाला मार्क कमी मिळू शकतात. तर चला आत्ता पहिला एक्झाम्पल आपण सोडवायला घेऊया. तर ह्याचं सोल्युशन बघा. इथे मी आकृती दाखवत आहे त्याप्रमाणे इथे हा कोन आहे, त्याची ती दाखवल्याप्रमाणे रेडियस आहे आणि हाईट आहे. तर आपल्याला पहिल्यांदी गिव्हन लिहायचं आहे. गिव्हन का लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? कारण जेव्हा तुम्ही 10वीचा बोर्डाचा पेपर देत असता तेव्हा जे तुमचे शिक्षक चेकिंग करत असतात ते जर तुम्हाला चांगले मार्क मिळत असतील तर ते अर्धा मार्क कुठे कुठे कापता येईल ते बघत असतात. तर त्यामुळे ते मार्क जाऊ नयेत ह्यासाठी आपण कितीही पूर्णपणे लिहायला गेलं तर गिव्हन जर लिहिलं नाही तर तुमचे मार्क कापण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 1 मार्काचं जरी असलं तरीसुद्धा गिव्हन लिहिणं हे अपेक्षित असतं. तर पहा, गिव्हन आपण लिहिलं आहे. गिव्हन म्हणजे काय लिहायचं असं विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतो. तर त्यामध्ये जे काही आपल्याला वर एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे तेच लिहायचं आणि जे काढायचं असेल ते लिहिलं तरी चालतं. तर पहा, आपण गिव्हन लिहिलं आहे. रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर अँड हाईट इज इक्वल टू एच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. तर पहा, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा लक्षात ठेवायचा तुम्ही फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि त्यानुसार त्याच्या व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे इंटू आर स्क्वेअर. आपण आर गिव्हनमध्ये लिहिले आहे 1.5. तर स्क्वेअर म्हणजे 2 वेळा आर, 2 वेळा 1.5 इंटू 1.5 इंटू 5. तर त्याचं जेव्हा आपण सॉल्विंग करतो तेव्हा जे न्यूमरेटरमध्ये काही जी संख्या आहेत त्यांचा गुणाकार 247.5 येतो आणि डिवायडेड बाय 3 इंटू 7 इज इक्वल टू 21. तर आपण हे आणखी सोडवायला गेलं की त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू एवढी येते. परंतु परीक्षेत जेव्हा आपण लिहितो तेव्हा पॉईंटनंतर साधारण 2 संख्या इथपर्यंत अपेक्षित असतात. तर त्यामुळे आपण त्याचं फॉर्म पुढे डेसिमलमध्ये 2 संख्यांमध्ये केलेलं आहे. तर 7857 असं आहे. तर आपण पॉईंटच्या पुढच्या 4 संख्या लक्षात घेतल्या तर 57 ह्या शेवटच्या 2 आहेत. 7चं 5च्या पुढची आणि 5 ही जी संख्या जर असेल तर ती पुढच्या संख्येमध्ये 1ने ॲड होते. तर बघा, इथला जो 7 आहे आकडा तो इकडे येऊन 5मध्ये एक ॲड होतो त्यामुळे 6 होतो आणि परत हा 6 इकडे आल्यानंतर 8मध्ये आल्यानंतर 1ने ॲड होतं आणि त्याचं रूपांतर 9मध्ये होतं. तर 11.79 क्युबिक सेंटीमीटर असं त्याचं उत्तर होतं. तर ह्याच्यात आणखी एक लक्षात घ्यायचं म्हणजे सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर असं लिहिणं अपेक्षित असतं. हे जर युनिट लिहिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क जाऊ शकतो. तर हे युनिट लिहिणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आणि शेवट त्याच्या असं लिहिलं तरी चालतं. द व्हॉल्यूम ऑफ कोन इज 11.79 क्युबिक सेंटीमीटर. त्यामुळे एक इम्प्रेशन चांगल्या पद्धतीने पडतं. ज्या प्रश्नामध्ये जे वाक्य दिलेलं आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन असं दिलेलं आहे म्हटल्यानंतर खाली असं आपण लिहिणं अपेक्षित आहे की द व्हॉल्यूम ऑफ कोन इज 11.79 क्युबिक सेंटीमीटर. तर दुसरा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. तर आपण आता ह्याचं सोल्युशन बघूया. बाजूला आपण त्याची आकृती घेतलेली आहे. तर पहिल्यांदा गिवन इम्पॉर्टंट, डायमीटर ऑफ स्पियर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर मित्रो, डायमीटर इज इक्वल टू 2r म्हणजेच 2 इंटू रेडियस. तर त्यामुळे 6 सेंटीमीटर जर डायमीटर असेल तर त्याचा 3 सेंटीमीटर ही त्याची रेडियस होणार. तर आपण पहिल्यांदा गिवनमध्ये काढून घेतलं आहे. तर हे का काढलं हे पण सांगतो. कारण आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचं आहे आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियरचं सूत्र आहे
4/3 पाय आर क्यूब. तर आपल्याला इथे कुठेही डायमीटर वापरताना दिसत नाही आहे, त्यासाठी रेडियसची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा रेडियसचं माप काढावं लागलं आहे. तर आपण चला सोडवूया. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 ह्या दोघांमधली काही घेतली तरी चालते. थोडासा रिझल्टमध्ये फरक पडताना आपल्याला दिसतो. तर त्याच्या पुढे आर क्यूब म्हणजे रेडियसचा क्यूब इज इक्वल टू 3 क्यूब. त्यानंतर 4 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3. तर आपण तीन असले पाहिजेत. तर आपण एक कुठे गेला असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर 4/3च्या खालचा जो एक 3 आहे त्या 3ने वरच्या 3मधल्या एकाला कॅन्सल केलं आणि त्यामुळे 2 3 उरले. तर हे जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा त्याचं आन्सर येतं 113.04 क्युबिक सेंटीमीटर. आणि त्याचं आपण खाली आन्सर परत लिहिलं. द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इज 113.04 क्युबिक सेंटीमीटर किंवा 113.04 क्युबिक सेंटीमीटर. थर्ड एक्झाम्पल आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर अँड हाईट इज 40 सेंटीमीटर. तर ह्याचं सोल्युशन आहे. बाजूला रेफरन्ससाठी आपण एक आकृती पण ठेवलेली आहे. तर पहिल्यांदा गिवनमध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे 5 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे 40 सेंटीमीटर. तर आपल्याला काढायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचं सूत्र आहे 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच ब्रॅकेट कंप्लीट. तर आपण त्याच्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर 2 इंटू 22/7 इंटू 5 आणि त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच म्हणजे 5 + 40 इज इक्वल टू 45 होतं ते. तर त्यामुळे खालची स्टेप आहे 2 इंटू 3.14 इंटू 5 इंटू 45. जेव्हा ब्रॅकेट दिलेला असतो आणि त्याच्या भोवती काही चिन्ह नसतं तेव्हा तो गुणाकाराचं चिन्ह दर्शवतो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आपण इथे आता पायची व्हॅल्यू 3.14 घेतलेली आहे. त्यामुळे 3.14 इंटू 2 इज इक्वल टू 6.28 आणि 5 इंटू 45 इज इक्वल टू 225. तर ह्यांचा परत जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा त्याचं आन्सर येतं 1413 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे क्युबिक नाही, स्क्वेअरकडनं आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, व्हॉल्यूम काढायचा नाही आहे. तर इथेसुद्धा आपल्याला हे चिन्ह लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्या खाली आपण लिहिलं टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 4 आहे, फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. तर पहा, काही उदाहरणं प्रॅक्टिस सेट 7.1मधली ही फक्त फॉर्म्युले माहीत असले तर तुम्हाला लगेच येतील, कारण किमती टाकल्या आणि गुणाकार भागाकार केला की तुमचं उत्तर निघून येईल. तर आपण ह्याचं सोल्युशन बघूया. बाजूला आपण इमेज दिलेली आहे रेफरन्ससाठी. तर गिवन आहे रेडियस ऑफ स्पियर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, जसं की वर एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. आणि आपल्याला काढायचं आहे सरफेस एरिया ऑफ स्पियर. मुलांनो, काही वेळा सरफेस एरिया ऑफ स्पियर असं म्हणतात, तेव्हा टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर हे गृहीत तुम्ही ठरवा. कारण काही वेळा कर सरफेस एरिया ऑफ स्पियर ह्याच्यासुद्धा सूत्र वापरून एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात आणि नुसतं सरफेस एरिया ऑफ स्पियर असं दिलेलं असतात. मुलांना गोंधळून व्हायला होतं की टोटल सरफेस एरिया काढायचा आहे की कर सरफेस एरिया काढायचा आहे. तर सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. त्यामुळे खालची स्टेप 4 इंटू 22/7 इंटू 7चा स्क्वेअर, कारण रेडियस 7 दिलेले आहे. आता मगाचसारखंच खालचा 22/7 हा एक 7 आहे आणि वरती 7चा स्क्वेअर आहे, त्यामुळे एक 7 त्याला कॅन्सल होईल आणि त्यामुळे वर फक्त एक 7 उरेल आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये काही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे 4 इंटू 22 इंटू 7 ह्याचं कॅल्क्युलेशन इज इक्वल टू 616 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्याच्याखाली आपण परत लिहिलं सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 616 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 5 आहे, द डायमेन्शन्स ऑफ क्युबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. इट इज मेल्टेड अँड अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. तर पहा, आत्ता जरा वेगळा प्रश्न आलेला आहे. तर त्या बाजूला आकृती आहे ती आधी बघा.
की आपल्याला एक 44/21/12 असा आकाराचा एक क्युबॉइड आहे आणि तो मेल्ट करून आपल्याला 24 सेंटीमीटर हाईट असलेला कोन बनवायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा आपल्याला असे एखादी गोष्ट मेल्ट करून दुसऱ्या आकारात बनवायची असते तेव्हा त्याचा व्हॉल्यूम तर काही कमी होणार नाही, कारण त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते तेवढंच असणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपण गिवन लिहून घेऊया। फॉर क्युबॉइड मी असं लिहिलं आहे कारण आपल्याला आत्ता हाईट ही 2 कॉमन असू शकते। जर आपण नुसतं एच लिहिलं तर कोणाची हाईट ही समजण्यासाठी आपल्याला प्रश्न पडेल, त्यामुळे आपण H1 आणि H2 असं लिहिलेलं आहे। तर पहा, क्युबॉइडसाठी लेंथ आहे 44 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 21 सेंटीमीटर अँड H1 म्हणजेच हाईट, क्युबॉइडची हाईट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर। खाली H2 म्हणजे कोनची हाईट इज इक्वल टू 24 सेंटीमीटर आणि रेडियस ही आपल्याला काढायची आहे। अ क्युबॉइड इज मेल्टेड अँड अ कोन इज फॉर्म, हेन्स द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ अ कोन। तर आपण व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन दाखवलं। ह्याचं कारण म्हणजे एखादी गोष्ट मेल्ट केल्यानंतर तिचा फक्त आकार आपण बदललेला आहे, त्याच्यातलं मटेरियल तेवढंच असणार आहे मेल्ट केल्यानंतरही। त्यामुळे आपण व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बघूया। त्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 πr² h। आता त्याच्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर 44 इंटू 21 इंटू 12 इज इक्वल टू 1/3 इंटू 22/7 इंटू r² इंटू हाईट आपल्याला दिली आहे ती 24, ती आपण 24 पुटअप केली। त्याच्यानंतर आपल्याला आता मित्र ह्याच्यात काढायचं आहे काय, रेडियस ऑफ इट्स बेस ऑफ कोन। तर आपण जिथे रेडियस आहे तिथे तिला ठेवायची आणि बाकीचे सगळे जी संख्या आहेत त्याला इज इक्वल टूच्या पलीकडे आणायचं, म्हणजे आपल्याला रेडियसची किंमत मिळेल। तर आता इथे पहा, 44 इंटू 21 इंटू 12 हे आहे तसंच लिहिलं, त्यानंतर 3 आणि 7 इंटू केलं। ह्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण इज इक्वल टूच्या पलीकडे ह्या संख्यांना नेतो तेव्हा जर गुणाकारात संख्या असेल तर ती भागाकारात जाते आणि भागाकारात संख्या असेल तर ती गुणाकारात जाते। त्यामुळे वरती डिनॉमिनेटरमधले 3 इंटू 7 हे न्यूमरेटरमध्ये गेले आणि न्यूमरेटरमधले 22 आणि 24 हे डिनॉमिनेटरमध्ये आले। तर आणि r² तिथेच राहिला। तर आता पहा, 44/22 इज इक्वल टू 2 म्हणजे 22 कॅन्सल झाला आणि वर 2 राहिले। तसंच 12/24 हे आपण जेव्हा करतो तेव्हा 1/2 येतं आणि 44च्या इथले 2 आणि 24च्या इथले 2 हे कॅन्सल होतात आणि आता उरलं काय मग 21 इंटू 3 इंटू 7 म्हणजेच 21 इंटू 21 इज इक्वल टू r²। आपल्याला फक्त रेडियस ऑफ इट्स बेस काढायचा आहे, त्यामुळे r म्हणजे एकच 21 उरेल आणि त्यामुळेच रेडियस ऑफ बेस ऑफ कोन इज 21 सेंटीमीटर। तर पहा, असं ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे। आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे, आधी प्रश्न नीट आपण वाचला पाहिजे आणि त्यानंतर नेमकं काय काढायचं आहे ते कोणत्या फॉर्म्युलात बसेल हे आपल्याला जेव्हा कळलं त्यावेळी आपण तो प्रश्न अगदी आरामात सोडवू शकतो। तर आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 6 हा सुद्धा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे। ह्याच्यात आपल्याला फिगर 7.8 आणि फिगर 7.9 दिलेले आहेत। आपण आधी प्रश्न वाचूया। ऑब्झर्व द मेजर्स ऑफ पॉट्स इन फिगर 7.8 अँड 7.9। हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड। तर ह्याच्यामध्ये विचारलेला आहे की हा जो 10 सेंटीमीटर हाईट असलेला आणि 7 सेंटीमीटर रेडियस असलेला सिलेंड्रिकल वॉटर पॉट आहे, त्याच्यामध्ये 10 सेंटीमीटर हाईट असलेला आणि 3.5 सेंटीमीटर रेडियस असलेला कोनिकल वॉटर जग असे किती वॉटर जग त्या सिलेंड्रिकल वॉटर पॉटमध्ये मावतील। तर आपण शेजारील आकृती तुम्हाला रेफरन्ससाठी दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कळावं की नेमकं आपल्याला करायचं आहे काय। तर पहिल्यांदा आपण गिवन लिहूया। फॉर सिलेंड्रिकल पॉट, इथे सुद्धा मगाशी म्हटलं तसं हाईट आणि रेडियससाठी R1 किंवा H1 असं लिहिणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला ते कळण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही। तर आपण पहिल्यांदा फॉर सिलेंड्रिकल पॉट हाईट म्हणजे H1 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि रेडियस R1 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि फॉर कोनिकल जग हाईट H2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि रेडियस R2 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर। जे त्यांनी वर आकृतीत दिलेलं आहे तेच आपण गिवनमध्ये लिहिलेलं आहे।
तर आता आपल्याला काढायचं आहे काय, नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर कॅन बी होल्ड बाय सिलेंड्रिकल वॉटर पॉट. तर आपण त्यासाठी आता पहा, इथे सुद्धा सिलेंड्रिकल पॉट टोटल त्याचं व्हॉल्यूम आणि कोनिकल वॉटर जग ह्यांचं टोटल व्हॉल्यूम ह्यांचा डिवायडेड बाय केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ जग्स मिळतील. बघा, कारण सिलेंड्रिकल पॉटमध्ये आपल्याला कोनिकल वॉटर जग ठेवायचे आहेत, म्हणजे त्यातली आतली संपूर्ण स्पेस भरून टाकायची आहे. तर असे किती कोनिकल जग आपले सिलेंड्रिकल वॉटर पॉटमध्ये मावतील हे विचारलं आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचा व्हॉल्यूम काढावा लागेल. तर आपण त्यासाठी आपण स्वतःहून असं सूत्र तयार केलेलं आहे की नंबर ऑफ जग्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग. मी आत्ता म्हटलं तसं ह्या सिलेंड्रिकल पॉटमध्ये किती कोनिकल जग मावतील हे काढण्यासाठी, म्हणजे त्याच्या सिलेंड्रिकल पॉटमधली सगळी स्पेस भरून टाकायची आहे. त्यामुळे आपल्याला इथे व्हॉल्यूम काढणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच आणि व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. फक्त लिहिताना मी पाय R1 स्क्वेअर H1 असं लिहिलं आहे आणि 1/3 पाय R2 स्क्वेअर आणि H2 असं लिहिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते समजण्यास आणि परीक्षा देताना ते सुद्धा नीटनेटकं वाटतं. त्याच्याखाली आपण त्या पाय खालचा कॅन्सल झाला, कारण 22/7 आणि खाली पण 22/7 हे इज इक्वल टू 1 होतं, त्यामुळे तो कॅन्सल झाला. त्यानंतर R1 स्क्वेअर, R1 किती आहे तर पहिल्यांदा आता खाली आपण 1/3 लिहिलेला आहे, तो 1/3 जेव्हा वरती जाईल, जेव्हा डिवायडेड बायमधला वर जायचा असेल तर तो उलटा होतो. उलटा म्हणजे काय, 1/3 जर वरती गेला तर तो नुसता 3/1 उरेल आणि 3/1 म्हणजेच 3. तर आपण तो पहिल्यांदा 3 लिहिला इंटू R1 स्क्वेअर म्हणजे 7 × 7 आणि H1 इज इक्वल टू 10 अपॉन पाय तर कॅन्सलच झालेला आहे. R2 स्क्वेअर, R2 आपल्याला लिहिलेला आहे 3.5, तर त्याचा स्क्वेअर म्हणजे 3.5 × 3.5 इंटू H2 आपल्याला दिलेले आहे 10 सेंटीमीटर. हाईट 10 कॅन्सल होतील. त्यानंतर 3.5 इज इक्वल टू 7/2 आहे, त्यामुळे 7ला 3.5ने भागलं तर उत्तर 2 येतं. परत दुसरा 3.5 आहे, त्याने 7ला भागलं तर उत्तर परत 2 येईल. त्यामुळे खाली सगळं कॅन्सल होईल आणि वर फक्त 3 × 2 × 2 उरेल. तर 3 × 2 × 2 इज इक्वल टू 12. त्यामुळे आपलं उत्तर आलं 12 जग्स ऑफ वॉटर कॅन बी होल्ड इन अ सिलेंड्रिकल पॉट. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की जॉमेट्रीचा पेपर देताना शेवट जी 4 मार्काला किंवा 5 मार्काला गणितं येतात त्यामध्ये ह्यातली गणितं येतात. त्यामुळे अशा गणितांचा सराव करणंही गरजेचं आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मला माहिती आहे विद्यार्थी मित्र खाली कमेंट करतील की पुढचे एक्झाम्पल्स कुठं आहेत, तर ह्याचा पार्ट 2 मी लवकरच घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग, आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.